एक सांगू का तुम्हाला, कधीतरी हे दिवस जातील. आपल्या घरामध्ये एक वाक्य लिहून ठेवायचं, काय कितीही दुःख निर्माण झालं तर सांगायचं, हे दिवस एक दिवस जातील. दिस येतील दिस जातील, भोग सरल सुख होईल. दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख होईल. या पुढती वो काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाय, कवळ काही काल्याच. एकमेका देवमुखी सुखी घालू हुंबरी, वैकुंठी तो ऐसे नाय, कवळ काही काल्याच. तुका मने वाळवंट, तुका मने वाळवंट, बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाय, कवळ काही काल्याचे. विठाला वर्णानामर्थ संगानाम रसनम छंदसामपि, मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको. महायोग पीठे तटे भीमरत्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रिः. समागत्य तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगाकारो प्रथम नमन, पांडुरंगाकारो प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया संताचिया, दुसरे चरण संताचिया. बोला त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कार होणी आता. अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदांभोज तेजस्पतिक प्रदेशम, विधींद्रादिदेव सदा स्वीयमानं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा हरि, ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा.
हरि ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा हरि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर करुणा करा दया करुणा करा दया पावन झालो चराचर हे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी कायच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखी गालो हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठाला 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 प्रस्तुत सेवेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त श्रीमंत संत जगतवंद्य जगदमान्य जगदभूषण जगदाचार्य सदैव कुणगमन करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा नसला तरी टाळकऱ्यांच्या आणि सर्व वारकरी मंडळींचा पाठ असणारा अभंग सेवेकरता निवडला. अभंग अत्यंत सुंदर आहे, सोपा आहे, साधा आहे. या जगामध्ये आल्यानंतर काय केलं पाहिजे आणि काला हा कशासाठी असतो लक्षात असू द्या. ऐका, तुकोबराय सांगतात की आम्ही या देहात आलो, या देह आम्हाला प्राप्त झाला, पण आम्ही पुन्हा पुन्हा काला सेवन करण्याकरता पुन्हा पुन्हा आम्ही जन्म घेऊ. उपजुनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. कारण का काला सेवन करू, पुन्हा पुन्हा जन्माला यावं अशी इच्छा निर्माण तुकोबरायांची का व्हावी, याचा अर्थ असा आहे की या जगामध्ये फक्त मृत्यू लोकामध्येच काला मिळतो, इथंच काला मिळतो बरं का. नाझरे गावामध्येच काला मिळतो, दुसरीकडे काला मिळत नाही. बरोबर आहे की नाही. आज या ठिकाणी सर्वांच्या उपस्थिती, सर्वांच्या साक्षीनं आज इथं आपल्याला काला मिळतोय आणि हा काला मिळण्यासाठी खऱ्या अर्थानं आपलं बी भाग्य काय कमी नाही. महाराज विठ्ठल विठाला विठाला. अरे सदैव वैकुंठ गमन करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज जर म्हणत असेल तर काला श्रवण करण्याकरता, काला मिळवण्याकरता मी जर पुन्हा पुन्हा जन्म घेईल तर महाराज आपलंही भाग्य आहे, आपणही सुद्धा कमी भाग्यवान नाही. अरे जे देवत्व प्राप्त झालं, संतत्व ज्यांना प्राप्त झालं त्यांनी म्हणावं का काला सेवन करण्याकरता मी पुन्हा पुन्हा जन्म घेईल. मग आपण कमी भाग्यवान आहोत का. मग नाझरेकर मंडळी, परिसरातून आलेले खरोखर सांगतो, इथं आल्यानंतर मला अत्यंत आनंद असा झाला का महाराज जागृत देवस्थान आहे बरं का. अत्यंत सुंदर या ठिकाणी परिसर आहे, मंदिरही अत्यंत सुंदर आहे. वर मी दर्शनाकरता गेलो नाही, पण मला माहिती सांगण्यात आली वर सुद्धा लिंग आहे. बरोबर आहे की नाही. अत्यंत सुंदर, म्हणजे असं देवस्थान कुठं पाहायला मिळत नाही बरं का. कळसावर कुठं मंदिर असतं का. कळसावर जर भगवान परमात्मा स्थापन असेल, हे मला असं वाटतं का मी पाहिलेलं एक महाराष्ट्रातलं नव्हे भारतातलं पहिलं मंदिर आहे. विठाला विठाला. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात की नाझरेचा जर काला मिळत असेल तर मी पुन्हा पुन्हा जन्म घेईल, आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येईल. उपजुनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. कारण हा काला मी वैकुंठात गेलो, अनुभव आले अंगा
ते या जगा देतसे. तुकोबराय तुमचा आमचा ऐकून सांगत नाही बरं का, स्वतः अनुभव घेतात मग तुकोबराय सांगत असतात. संत कधी आपल्या मनाचं कधी सांगत नाही आणि जे संत सांगतात ते स्वतः अनुभव घेतात. तुकोबराय वैकुंठाला गेले. कोणी म्हणेल एखादा माझ्यासारखा महाराज म्हटला का वैकुंठामध्ये असं असं आहे, तुम्हाला पटेल का? नाजरेकर मंडळी पटेल का तुम्हाला? अजिबात नाही. त्याचं कारण असं आहे का महाराज तुम्हाला पहिलं वैकुंठवासी व्हावं लागेल. काय व्हावं लागेल? आणि महाराज वैकुंठवासी झाल्यावर ते पुन्हा येईल का? काय तुमचं काय मत आहे? आतापर्यंत तुमच्या गावातली परिसरातली जी वैकुंठवासी झालेली मंडळी आहे म्हणजे तुम्ही कुठं पाहिलं? पॉम्पलेटवर, बॅनरवर. बरोबर आहे की नाही महाराज? पॉम्पलेटवर बॅनरवर वैकुंठवासी झालेला माणूस पुन्हा आला का? अजिबात नाही. आणि तो जर आला तर इथं कोणी थांबल का? नाही. महाराज ऐका, पण वैकुंठात जाऊन सुद्धा तुकोबराय सांगतात की वैकुंठात असा काला मिळत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. काला जर घ्यायचा असेल तर तुम्हाला आज नाजरे गावातच यावं लागेल. आणि महाराज आम्ही तो काला कसा सेवन करावं? महाराज सांगतात एकमेका देऊमुखी, एकमेका देऊमुखी सुखी घालो हुंबरी. आम्हाला मिळाला आम्ही तुम्हालाही देऊ. आणि एक सांगू का, वारकरी संप्रदाय असा आहे बघा, वारकरी संप्रदायासारखा पंत नाही, ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे संत नाही, भगवान पांडुरंग परमात्म्यासारखा देव नाही. त्याचं कारण असं आहे, 18 पगड जातीतले सगळे समाज एकत्रित येऊन खऱ्या अर्थानं सर्वांना प्रेमानं काला वाटण्याची पद्धत या वारकरी संप्रदायातच आहे. विठाला विठाला. म्हणून महाराज सांगतात एकमेका देऊमुखी सुखी घालो हुंबरी. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. महाराज ते ठिकाण कोणतं आहे? तर तुकोबाराय सांगता वाळवंट. वाळवंट कसं असतं? तिथं झाडं असतात का भरपूर? तिथं काय असतं? वाळवंट जिकडं तिकडं पाहिलं तर असं जिकडं तिकडं असं सरळ असतं, साफ असतं, निर्मळ असतं. आणि असं ज्या ठिकाणावर आहे तुकोबाराय सांगतात तिथं काला मिळतो. याचा अर्थ असा आहे, मार्मिक तुम्हाला सांगतो आहे का, ज्याच्या जीवनामध्ये अहंकार गेला, मद गेला, मत्सर गेला, द्वेष गेला, म्हणजे जीवनामध्ये षडविकाराचा नाश झाला, खऱ्या अर्थानं तो अधिकारी काल्याचा असतो. असा 4 चरणाचा खऱ्या अर्थानं अत्यंत सुंदर या ठिकाणी अभंग निवडला. आता आपलं झालं कीर्तन. आता तुम्ही झोपले तरी चालेल. तुम्ही म्हणसान महाराज आता दुपारच्या पारी कुठे झोपत असतं का? पण खरं सांगू का, कीर्तनाची काय किंमत आहे मला माहीत नाही, पण कीर्तनात आल्यानंतर झोप नक्कीच लागते बरं का, झोप लागते. दुपारच्या टायमाला सुद्धा माझ्या कीर्तनात लोक झोपलेले पाहिले. तुम्ही म्हणसान महाराज तुम्ही कीर्तन झोपासारखं करत असाल. एक सांगू का तुम्हाला, तसं काहीच नाही बरं का. ऐका, कीर्तनामध्ये झोप येतेच, कारण तिलाही कीर्तन ऐकावं वाटतं. तिला महाराज वरदान आहे. बरोबर आहे की नाही? आता ती कथा आपल्याला सांगायला इथं वेळ नाही, पण अत्यंत सुंदर या ठिकाणी नियोजन आहे. आणि मला ज्यांच्या मार्फत ही सेवा करण्याचा योग प्राप्त झाला, गणेशानंद महाराज शास्त्री यांच्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांच्या वतीने, नाजरे गावकऱ्यांच्या वतीने, भजनी मंडळ, तरुण मंडळ, गावकरी मंडळ सर्वांच्या वतीने हा कार्यक्रमाला मला आलेला योग आणि खऱ्या अर्थानं मी माझं भाग्य समजतो बघा. धन्याजी माझे दैव, धन्याजी माझे वैभव, धन्याजी माझे सर्वेश्वर, हे चरण पूर्व पावलो. माझं मी भाग्य समजेल का महाराज एवढ्या मोठ्या पावन दरबारामध्ये खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी मला काला करण्यासाठी मिळतोय. हे महाराज मोठं भाग्य आहे. आणि सांगू का तुमचंही भाग्य आहे का तुम्ही या ठिकाणी काल्याचे कीर्तनाचे खऱ्या अर्थानं श्रवणाचे अधिकारी आहे. एक सांगू का तुम्हाला, काही कार्यक्रम करायचा म्हटला, सप्ताह करायचा म्हटला तर खूप अट्टाहास असतो बरं का. एवढं सोपं नसतं. सप्ताह करायचं म्हटलं की एवढं सोपं आहे का? अजिबात नाही. सप्ताह करायचं म्हटलं काय काय लागतं? गायक चांगले असले पाहिजे, वादक चांगले असले पाहिजे, मंडप चांगले असले पाहिजे, सिस्टम चांगली असली पाहिजे, टाळकरी चांगले असले पाहिजे आणि ऐकायला कुणीच नसलं पाहिजे. ऐकायलाही तुम्ही असले पाहिजे. बघा आज भरपूर म्हणजे रोज जास्त असतात, पण आज दिवसा असल्यामुळं, कारण लोकांच्या पाठीमागे कामं असतात, पण तरीसुद्धा भरपूर या ठिकाणी मंडळी आहे. खरं मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल बघा, काला कशासाठी करायचा. आणि आतापर्यंत आपण 7 दिवस कीर्तन ऐकत आलो. आज शेवटचा दिवस आहे, आज पगाराचा दिवस आहे. बरोबर आहे महाराज? का आज नाही पगार? का उधारीवर आहे? बरोबर आहे की नाही? इथं उधार नाही महाराज, इथं लगेच आहे.
तुम्ही जे कराल त्याचं फळ लगेच या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून 7 दिवस तुम्ही जी सेवा या ठिकाणी केली, कोणी झाडाची केली असेल, कोणी अनेक प्रकारची ज्याची त्याची, कोणी काकड्याची केली असेल, कोणी हरिपाठाची केली असेल, कोणी रामकथेची, कोणी ज्ञानेश्वरी पारायणाची, जी जी सेवा केली असेल तर त्याचं फळ आपल्याला इथं निश्चित मिळणार आहे. आज मी साक्षात मी नाही, प्रसाद देतो पंढरीनाथ, भगवान परमात्मा आपल्याला प्रसाद देणार आहे. म्हणून आपण ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल त्या त्यावेळेस मुखाने टाळी वाजवायची आणि हाताने त्या परमात्म्याचं भजन करायचं. तुम्ही दुपारी झोपले ना, जय श्री राधे. काय हाताने टाळी वाजवायची, कशाने टाळी वाजवायची? हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने त्या परमात्म्याचं भजन करायचं. बगीचे में माली, भोजन में थाली, कान में बाली, घर में घर वाली और कीर्तन में ताली जरूरी होती है. कारण का महाराज या कीर्तनामध्ये रंग भरला पाहिजे आणि ज्या कीर्तनामध्ये रंग भरतो ना तिथं साक्षात जगाचा मालक नाचत असतो. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, याच कीर्तनामध्ये साक्षात जगाचा मालक नाचत असेल तर आपल्याही कीर्तनामध्ये देव आला पाहिजे. त्याच्याकरता सर्वांनी भजन करायचं. विठ्ठला टाला विठाला. त्याचं कारण असं आहे बघा, भजन कशासाठी करायचं? पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या मुरलमही येत सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा 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 तुम्हाला शरीर मिळेल म्हणून सांगता येत नाही. पण या जगामध्ये सर्व मिळवता येतं पण शरीर मिळवता येत नाही. त्याच्याकरता भजन माणसाने केलं पाहिजे. जो माणूस भजन करत नाही महाराज, खरं सांगू का, त्याचं जीवन व्यर्थ आहे, त्याचा जन्म व्यर्थ आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये भजन आहे, सांगेल की या जगात येऊन जर जो कोणी भजन करत असेल तर तो संत होऊ शकतो, देव होऊ शकतो. नवे नवे ऐका, या जगात सर्वात सुखाचा अधिकारी तो होऊ शकतो, काल्याचा अधिकारी तो होऊ शकतो. म्हणून भजन अत्यंत महत्वाचं आहे. हरी भजनी हे धवाळीले जग, हरी भजनी हे धवाळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. बघा रोज कार्यक्रम चालू आहे आणि त्याच्यामुळं खरं सांगतो, रात्री मी 12 वाजता आलो. किती वाजता महाराज? रात्री 12 वाजता. 1.5 तास झोपलो आणि पुन्हा इकडे प्रवासाला निघलो. खरं सांगू का तुम्हाला, काही तुम्ही म्हणसाल महाराज एवढा तुम्ही 8 तास कशासाठी करता? देव मिळवण्याकरता. आता मला सांगा, इतक्या लांबून मी कशासाठी आलो? कशासाठी आलो? कशासाठी? अहो कीर्तन करण्याकरता. विठ्ठल जगात आपलं सगळं मिळू शकतो पण पुन्हा आलं देह मिळेल सांगता येत नाही. त्याच्याकरता आपल्याला काला सेवन करायचा. काला या शब्दाचा अर्थ असा आहे, काला म्हणजे इथे का आला, मनुष्य देहाला तू का आला. आणि हे जर कळलं तर तरच आपण खऱ्या अर्थानं या काल्याचे अधिकारी आहोत. का आलो? एखाद्याने जर विचारलं महाराज तुम्ही इथे कशा करता आलात, मी सांगेल मी कीर्तना करता आलो. तुम्हाला जरा विचारलं का हो तुम्ही इथे कशा करता आलात, म्हणे कीर्तन श्रवण करण्याकरता. मग गायनाचार्य इथं कशा करता आले, म्हणे गाण्याकरता, चाल म्हणण्याकरता. मृदंगाचार्य कशा करता आले, मृदंग वाजवण्याकरता. म्हणजे इथं येण्याचं कारण काहीतरी आहे आणि ते कळलं की काला का आला महाराज. ऐका, का आला आणि काला झाला तर पुन्हा जर आला तर पुन्हा मग का आला, आला नाही. पुन्हा जर आला तर पुन्हा काहीच नाही. मग सांगू तुम्हाला, ऐका, जर इथून समजा आज एखादा कीर्तनकार इथून गेला, कीर्तन करून गेला आणि काला झाला आणि पुन्हा जर तो आला तर त्याच्यात मजा आहे काय? अजिबात नाही महाराज. इथं येण्याकरता खऱ्या अर्थानं आपण का आलो, त्या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर आपण कीर्तनासाठी आलो हे आपल्याला सांगावं लागतं. तसं या जगामध्ये आल्यानंतर आपण का आलो ही जर कळलं, आणि याच्याकरता सप्ते महाराज, याच्याकरता सप्ताह. सप्ताह कशा करताय? पंक्ती करता, जेवणा करता नाही महाराज. ऐका, सप्ताह जो 7 दिवस खटाटोप करायचा, अट्टहास करायचा. सप्ताह करणं एवढं सोपं वाटलं का तुम्हाला? अत्यंत अवघड गोष्ट आजच्या काळामध्ये महाराज नियोजन करणं आहे, सप्ताह करणं आहे. चांगले गायक मिळत नाही, चांगले वादक मिळत नाही. एक तुमचं भाग्य आहे महाराज, आज या ठिकाणी सर्व दिग्गज उपस्थित आहेत. मी बरेच दिवसांनी महाराजांचं नाव ऐकून होतो, आमचे अर्जुन महाराज साळेकर. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. ते त्यांच्या घरात महाराज जिकडं तिकडे परमार्थाची, बरोबर आहे की नाही? वाटतं स्नेहातही. हा,
अत्यंत सुंदर त्यांचे पत्नी सुद्धा धर्मपत्नी अत्यंत सुंदर कीर्तन करतात, ते सुद्धा सुंदर वाजवतात आणि ते तुम्हाला 7 दिवस मिळाले, हे तुमचं भाग्य आहे, हे परम भाग्य आहे. विठाला विठाला विठाला. आणि उपस्थित गायनाचारी आमचे शिवाजी महाराज वंजारी, हरिभक्तपारायण साहेबराव महाराज, आमचे मच्छिंद्र महाराज नागरगोजे हार्मोनियममध्ये काय सुंदर वाजवली महाराज. मला तर असं वाटलं का कीर्तन सोडून फक्त त्यांची हार्मोनियम ऐकावी, कारण वाजवणंच असं आहे महाराज. बोटच कळत होते, मला ऐकू नाही आली पण बोटावरूनच कळलं. एक सांगू का तुम्हाला, वानातून कळतं किती गुणात आहे म्हणून. विठाला विठाला विठाला. काला कशासाठी असतो, कोणताही कार्यक्रम असो बघा, काला आपण अनेक वर्षांनी श्रवण करता, अनेक दिवसांनी. आणि हे काल्याचं जे कीर्तन असतं हे बांधलेलं असतं कशाने, जसा कीर्तनकार उपरण्याने बांधला असतो तसं बांधलेलं असतं बरं का. ऐका कसं सांगतो ऐका. 4 दिवसाचा कार्यक्रम असो, 1 दिवसाचा, 2 दिवसाचा, 8 दिवसाचा, 4 महिन्याचा, 6 महिन्याचा, किती दिवस कार्यक्रम करा, किती दिवस कीर्तन करा, किती दिवस सप्ताह करा, त्याचं काल्याच्या कीर्तनाने सांगता झाल्याशिवाय राहत. काल्याचं कीर्तन हे बांधलेलं असतं. आणि आज तुम्ही इतर जे आदला दिवस होता, मागणीचा दिवस होता, त्यावेळी देवाकडे मागायचं. आणि काल्याच्या दिवशी काय करायचं, इतर तितर गप्पा मारल्यापेक्षा काल्याच्या कीर्तनात आतापर्यंत तुम्ही बहुता भगवान परमात्म्याचं चरित्र ऐकलं बरोबर. चरित्रात उच्चारावे, हो चरित्रात उच्चारावे, हो चरित्रात उच्चारावे, चरित्रात उच्चारावे, चरित्रात उच्चारावे, उच्चारावे, चरित्रात उच्चारावे, उच्चारावे, चरित्रात उच्चारावे, उच्चारावे, चरित्रात उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, चरित्रात उच्चारावे, हो चरित्रात उच्चारावे, देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, हो चरित्रात उच्चारावे, हो चरित्रात उच्चारावे. काल्याच्या कीर्तनामध्ये त्या भगवान परमात्म्याने जे गोकुळात चरित्र केलं त्याचं उच्चारण करायचं, हा नियम आहे बघा. आतापर्यंत जेवढे तुम्ही कीर्तन ऐकले असेल तर त्या परमात्म्याचं चरित्र जे गोकुळात केलं, मथुरेत केलेलं नाही, गोकुळात केलेलं चरित्र त्याचं उच्चारण करायचं का त्याचं आचरण करायचं. चरितम रघुनाथस्य शतकोटी पवित्रम एक एक मुक्षरम पुनसा महापातक नाशनम. रामाचं चरित्र हे उच्चारही करायचा आणि त्याचं आचरण सुद्धा करायचं. आणि महाराज ते करणं शक्य आहे बरं का. ऐका, रामाचं चरित्र एक पत्नी, एक बाणी, एक वचनी, मर्यादा घन भगवान रामचंद्र प्रभू आहे. तुम्ही त्याचं चरित्र आचरण सुद्धा करू शकता, उच्चारण करू शकता, पण भगवान श्रीकृष्णाचं चरित्र तुम्ही फक्त उच्चारणच करू शकता, त्याचं आचरण करू शकत. कारण रामाला किती पत्न्या होत्या, किती पत्न्या होत्या बोला. एक पत्नी होती बरोबर आहे की नाही, एक पत्नी. आणि भगवान श्रीकृष्णाला 16,108. आता मला सांगा, जरा आपण जरा त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न जर केला, खरं सांगू का तुम्हाला, एकीनेच आपल्या बरगाड्या उघड्या पडल्या, एकीनंच वाकडा झाला. मला सांगा ते चरित्र आपल्याला परवडत. त्याचं कारण असं आहे महाराज, त्याने 12 गाव अग्नी गिळला. किती गाव. आपल्याला बिडीचा चटका सहन होत नाही. तुमच्याकडे सिगरेट पितात का बिडीच वडतात का, वडतात का. आपल्याला जर बिडीचा चटका बसला तर 4 ठिकाणी उड्या मारतो बरोबर आहे की नाही. मग आचरण करायचं ते रामाच्या चरित्राचं आणि उच्चारण करायचं ते भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं. उच्चारण अत्यंत महत्वाचं आहे बघा. भगवान परमात्म्याचं निस्तं चरित्राचं उच्चारण जर केलं तर पापाचा
नाश होतो विठ्ठल. म्हणून या काल्याच्या कीर्तनामध्ये खऱ्या अर्थानं उच्चारण त्या परमात्म्याचं करायचं आणि करत असताना आपण सर्वांनी त्या परमात्म्याचं नामचिंतन केलं आतापर्यंत 7 दिवस आणि आजही करायचं. महाराज सांगू का तुम्हाला, भगवान परमात्मा अत्यंत दयाळू आहे. परमात्मा अत्यंत बोलनाही तुझ्या दातृत्वपणाशी आम्ही अविश्वासी सर्व भावे. अरे कोण म्हणतं देव भेटत नाही, कोण म्हणतं काला परमात्मा आम्हाला देत नाही, आमचा विश्वास नाही महाराज. काय नाही, बोल नाही तुझ्या दातृत्वपणाशी आम्ही अविश्वास सर्व भावे. देवा खरं सांगू का, आतापर्यंत प्रसाद देतो पंढरीनाथ, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. आम्हाला माहीत आहे की महाराष्ट्राची संस्कृती आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत जन्माला आले. त्या भक्त मालिकेमध्ये जरा पाहिलं, अरे तू स्वतः काला दिलेला आहे. एवढंच नाही, ऐका, नाथ महाराजांच्या घरी देवानं 36 वर्ष कावडीने पाणी भरलं. काय केलं, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने. भगवान परमात्म्याने कावडीने पाणी वाहिलं. नवे नवे ऐका, आपण सगळे शेतकरी लोक आहेत, बरोबर आहे की नाही, शेतकरी आहोत. एक या महाराष्ट्रातला एक महान संत होऊन गेले, त्यांचं नाव होतं सावता महाराज. काय होतं, सावता महाराज. आणि सावता महाराज ज्यावेळेस भजन करायचे, महाराज शेती करत असताना कथा अशी सांगते, सावता महाराज कधीच पंढरपूरला गेले नाही. कुठं गेले नाही, पंढरपूरला. पंढरपूरला गेले नाही, मग आपण जायचं नाही का. महाराज त्यांचा अधिकार होता. पंढरीतील भगवान पांडुरंग परमात्मा त्यांच्या गावी आरण गावी येत होता, त्यांना कामे करू लागत होता. त्याचं कारण काय महाराज, ते सतत नामचिंतन करत होते. आपण कसं करतो, आपल्या सप्त्याला नाव काय आहे, अखंड हरिनाम सप्ताह, बरोबर आहे की नाही. आपला अखंडपणा आहे का सप्त्यामध्ये, हा 1-1 तास 2-2 तास आपली विश्रांती असते. त्यांच्या भजनामध्ये अखंडपणा होता. बघा, अखंड खंडिना जीवन रामकृष्ण नारायण. अखंडपणा त्यांच्या जीवनात होता आणि अखंडपणा होता. आपल्या भजनामध्ये अखंडपणा नाही. आपलं लय झालं पंक्तीला श्रीखंड असेल, काय श्रीखंड असेल, पण अखंडपणा अजिबात नाही. अखंड नाही, श्रीखंड आहे पण अखंड नाही. त्यांच्याकडे श्रीखंड नव्हता, पण त्यांच्याकडे अखंडपणा होता. बघा, सावता महाराज ज्यावेळेस शेती करायचे, भजन करायचे, त्यावेळेस साक्षात जगाचा मालक यायचा. आणि एक सांगू का तुम्हाला, त्यांची दृष्टीच अशी झाली होती, विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठावणा हे उरला. आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. त्यांनी कांद्यात देव पाहिला, त्यांनी रताळ्यात देव पाहिला. कशात देव पाहिला साहेब, रताळ्यात. त्यांनी कोथिंबीरीत देव पाहिला, त्यांनी मिरचीत देव पाहिला, त्यांनी भोपळ्यात देव पाहिला, हा त्यांनी लसणात देव पाहिला. कशात पाहिला बोला, लसणात देव पाहिला. आपण मसनात जायला आलो, पण आपल्या काही देव डोक्यात यायला तयार. आपल्यालाही वाटत असेल आपल्या जीवनाचं सोनं व्हावं, कल्याण व्हावं, आणि आपल्यालाही वाटत असेल आम्हालाही काला मिळावा. त्याच्यासाठी 2 गोष्टी ध्यानात ठेवा. बघा, हरि दो बात नको मत भूलना, जो चाहे कल्याण, एक मौत को दुजे भगवान. एक म्हणजे मरणाला आणि दुसरं म्हणजे परमात्म्याला. आणि एक सांगू का, या 2च गोष्टीला माणसं विसरली महाराज. या 2च गोष्टीला माणसं विसरली. नाहीतर माणसाच्या डोक्यात सगळे, पैसा माणसाच्या डोक्यातून जाईल नाही, कोणाच्याच नाही. सांगू, धन माणसाला हवंय, सगळं माणसाच्या डोक्यात आहे. आज माणसं काही कीर्तनाला आले नाही, कशामुळं, कशामुळं, अहो त्यांना काही काम असेल, आपण एवढं काय टेन्शन घ्यायचं. पण ऐका, काम कशामुळे, तर फक्त एक लक्षात असू द्या, आपण फक्त मरणाला विसरलो आणि परमात्म्याला विसरलो. महाराज संत मरणाला कधी विसरले नाही आणि देवाला कधी विसरले नाही. परिणाम असा झाला सावता महाराजांच्या जीवनामध्ये. ऐका, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी,
अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथंबीर, लसूण मिरची कोथंबीर, अवघी व्यापिली पंढरी, अवघी व्यापिली पंढरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. जिकडं तिकडं जिकडं पाहावं तिकडं परमात्म्याचं स्वरूप अशी दृष्टी सावता महाराजांची झाली होती. आणि सावता महाराजांची अशी दृष्टी झाली, आपली का होऊ नये. कधीतरी आपण विचार करा, आपल्यालाही देव मिळाला पाहिजे, आपल्यालाही देव भेटला पाहिजे. भेटी लागी जीवा लागली सियास, पाही रात्र दिवस वाट तुझी, पाही रात्र दिवस वाट तुझी. भेटी लागी जीवा लागली सियास, भेटी लागी जीवा लागली सियास. अशी कधीतरी तळमळ देवाविषयी आपलीही झाली पाहिजे. महाराज ही आपली होत नाही. सप्ताह झाला का आपला देव डोक्यातून निघून जातो. कधी आपण त्या परमात्म्याला कधी हाक मारली नाही, कधी श्रद्धेने आपण महाराज प्रसाद घेतला नाही. सांगू तुम्हाला, या जगामध्ये श्रद्धा आणि भाव ज्याच्याकडे असेल ना त्याच्याकडे देव असतो. बघा, आपल्याकडे श्रद्धा नसेल, आपण कीर्तन सुद्धा मनोरंजनाचं साधन बनवून ठेवलं. कशाचं? जे कीर्तन हसवण्याचं असतं महाराज, आपलं ते मनाचं समाधान करेल, पण आपलं कल्याणच होईल म्हणून सांगता येत नाही. जीवनामध्ये कल्याण व्हायचं असेल तर एक लक्षात असू द्या, अध्यात्म समजणं गरजेचं आहे, देव कळणं गरजेचं आहे, भक्ती कळणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आपण काल्याचे अधिकारी होत नाही. सांगू तुम्हाला, ऐका, जगद्गुरु तुकोबारायला एका साधकाने प्रश्न विचारला, महाराज आम्हालाही काला सेवन करायचा, आम्हाला सेवन करायचा काला, आम्हाला काला द्या. महाराज म्हटलं एवढं सोपं नाही, त्याच्यासाठी 7 दिवस टाळ घेऊन उभा राहावं लागतं, 7 दिवस चाली म्हणावं लागतात, तेव्हा प्रसाद कुठेतरी मिळत असतो. बरोबर आहे की नाही? मला सांगा, एखादा जर आज आला टायमावर किंवा कीर्तन संपल्यावर आणि तो जर म्हणला मला नारळ द्या, तुम्ही नारळ द्याल पण पाकिट नाही देणार. बरोबर आहे की नाही? म्हणजे जीवनामध्ये काहीतरी प्राप्त करायचं असेल तर आपलं कार्य सुद्धा तसं असलं पाहिजे. साधकाने विचारलं, महाराज मी काय केलं पाहिजे? अरे आम्ही रात्रंदिवस त्या परमात्म्याचं नामचिंतन केलं म्हणून आम्हाला तो काला मिळाला. मग महाराज सांगतात, अरे हा काला मिळवण्यासाठी हा काला सोपा वाटतो का? एक लक्षात असू द्या, आपण ज्या वेळेस जो मटकं बांधतो काय ते गाडगं असतं. बरोबर आहे की नाही? आणि त्याला गाडगं बांधल्यानंतर वर लटकतं, इथं नाही लटकलेलं, नाही ना, लटकलेलं असतं. आणि त्या फोडल्यानंतर त्याच्यात काय निघतं? दही आणि लाही. बरोबर आहे की नाही? दही आणि लाही. महाराज काला 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 तुम्ही काला म्हणता, हा काला तर आम्ही एखाद्या रोडवर एखादी टपरी उभा असली, काय म्हणते त्याला, हातगाडा, त्याच्यात सुद्धा लाही आणि दही आम्हाला मिळेल. पण एक सांगू का तुम्हाला, लाही कोणती आणि दही कोणतं हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. प्रेमाची लाही, काय प्रेमाची लाही आणि दही नामाचं दही, का दही नामाचं आणि प्रेमाची लाही? काय महाराज
तुम्ही म्हणसान महाराज तुम्हाला कशासाठी आणलं. एक सांगू का तुम्हाला, आपल्याकडे प्रेम आणि नाम असेल ना, या जगामध्ये देव मिळवल्याशिवाय राहत नाही. एक सांगेल, कोणी म्हणेल महाराज आम्ही नित्यानं वारी करतो, आमची नियमाची वारी आहे. अरे नियमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. काय करा? प्रेमाची वारी करा. एक सांगू का तुम्हाला, कोणी म्हणत असेल महाराज आमची इतकी नियमाची वारी आहे, आम्ही कधीच कोरोनाचा काळ आला त्या काळात सुद्धा आम्ही कधी वारी चुकवली नाही. एक सांगू का तुम्हाला, नियमाची वारी असल्यापेक्षा प्रेमाची जर वारी असेल ना, तर तो परमात्मा महाराज आपल्याला प्राप्त होईल. तुम्ही नियम किती करा, त्याच्यात जरा प्रेम नसेल, त्याच्यात श्रद्धा नसेल, त्याच्यात जरा भाव नसेल ना महाराज, आपल्याला प्रसाद भगवान परमात्मा देणार नाही. म्हणून जीवनामध्ये कला सेवन करण्याकरता आपण आपलं कर्म आपलं चांगलं केलं पाहिजे. काय कर्म केलं पाहिजे? रात्रंदिवस त्या परमात्म्याचं नामचिंतन नाही करता आलं तरी चालेल. बघा मी तुम्हाला कला सांगतो. बघा जी माणसं कधी कीर्तनाला येतात पण कधी कीर्तनाला येऊ शकत नाही, त्याला विचारलं का हो तुम्ही रोज का कीर्तनाला दिसत नाही? म्हणून महाराज एवढं आम्हाला काम आहे, त्या कामातून व्यापातून आम्हाला कीर्तनाला येता येत नाही. मग काय येता येत नाही? व्यापच तेवढा आहे. पण एक सांगेल तुम्हाला, नामच घेतलं पाहिजे असं नाही महाराज. ऐका, तुम्ही जे कर्म कराल, जे तुम्ही कर्म कराल ते कर्म असं करा, नेकीने करा. कसं करा? सत्यवादी करा. सत्य कर्म व्हावे साय, घातलिया वय नरका जाणे. एक सांगू का तुम्हाला, तुम्ही सत्य कर्म केलं तर तुम्ही काल्याचे अधिकारी नक्कीच व्हाल. बघा ऐका, जगद्गुरु तुकोबारायला साधक भेटला. साधक म्हटला महाराज आम्हीही नामचिंतन करतो, आम्ही ते परमात्म्याचं भजन करतो, रात्रंदिवस करतो. महाराज सांगतात बाबा मी अनेक जन्मानं त्या परमात्म्याचं चिंतन करतो. आणि परमात्म्याचं चिंतन करत करत इथपर्यंत आलो. एक सांगू का तुला, अरे हा काला मिळवण्यासाठी मी वैकुंठातून खाली आलो. कुठून आलो? कारण त्याचं कारण महाराज का हो वैकुंठात काला मिळत नाही का? महाराज सांगतात तो काला वैकुंठात सुद्धा नाही. अभंगाचं दुसरं चरण. वैकुंठी तो ऐसे नाही, तो ऐसे नाही, वैकुंठ तो ऐसे नाही नाही. वैकुंठी तो ऐसे नाही नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठ तो ऐसे नाही नाही. वैकुंठ तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. वैकुंठी तो ऐसे नाही. टाळा टाळा. वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे. कवळ काही काल्या. वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे, काल्याचे. कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. वैकुंठी तो ऐसे कवळ काही काल्याचे. कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, काल्याचे. महाराज सांगतात की मी त्या वैकुंठात गेलो पण मला तिथं सुद्धा काला मिळाला नाही. काला खाण्याकरता नाझरे गावातच यावं लागतं. नाझरे गावातच काला मिळणार आहे, इतर तुम्हाला कुठं काला मिळणार नाही. मग महाराज एवढं महत्त्व काल्याचं आहे? हो अत्यंत महत्त्वाचं आहे. अरे महाराज तर सांगतात उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात. आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ कशासाठी? काला सेवन करण्याकरता. आणि तो काला सेवन कसा करू? एकमेका देवमुखी सुखी घालू हुंबरी. एकमेकाला देऊ. आम्हाला मिळाला ना आम्हीही तुम्हाला देऊ, आम्हाला मिळाला तर आम्ही तुम्हाला देऊ, आणि आम्हालाच नाही मिळाला तर आम्ही तुम्हाला काय देऊ? आपल्याला आधी मिळाला पाहिजे ना महाराज. कीर्तन करत असताना कीर्तन जर गायलं आणि ते यूट्यूबमध्ये आलं
तर तुम्हाला पाठवता येईल, बरोबर आहे की नाही? जर ते यूट्यूबमध्ये नसेल तर तुम्हाला जिथं ऐकलं तिथंच जावं लागेल, बरोबर आहे की नाही? आज तुम्हाला खरं सांगतो, यूट्यूबच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गावागावामध्ये जी लोक येऊ शकत नाही त्यांना कीर्तन ऐकायला मिळतं, बरोबर आहे की नाही? काला श्रवण करण्याकरता भक्ती अत्यंत सोपी झाली, पण फक्त भाव राहिला नाही, श्रद्धा राहिली नाही. महाराज एक सांगू का तुम्हाला, या जगामध्ये तुम्हाला जे प्राप्त झालं ते दुसऱ्याला देण्याचं काम करा. एकमेका देवमुखी सुखी घालो उंबरी. याचा अर्थ सांगतो की आपल्याकडे श्रीमंती असाल, तुम्ही श्रीमंत असाल, आपली श्रीमंती वाटतं ना, अरे या जगामध्ये आपण दुसऱ्याचं घेऊ शकतो, पण दुसऱ्याला देण्याचाही कधीतरी प्रयत्न केला पाहिजे. घेणारे जास्त आहे महाराज. एक सांगू का, या महाराष्ट्राचा इतिहास जरा पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे झाले, त्या राजाने स्वतःचा कधी विचार केला नाही, सुखाचा विचार केला नाही, सतत दुसऱ्याला देण्याचं काम केलं. महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, नाथ महाराज आदी करून जेवढे संत झाले महाराज, त्यांना लोकांनी दिलं काय दिलं? फक्त त्रासच दिला. पण त्यांनी महाराज ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला, गाथासारखा ग्रंथ दिला. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, कधीतरी आपणही दिलं पाहिजे. आपण घेतो खरं, पण आपणही दाते झालो पाहिजे. आणि म्हणून महाराज सांगतात, एकमेका देवमुखी सुखी घालो उंबरी. अरे आम्हाला जे मिळालं आम्ही ती तुम्हाला देऊ, याच्यात काही शंका नाही. आणि महाराज तो काला श्रवण करण्याकरता, तो काला मिळवण्याकरता आम्ही जावं कुठं? अभंगाचं शेवटचं तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, हो हो हो, क्या बात है, बहुत बढ़िया. तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, हो हो तुका म्हणे वाळवंट, 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 हो हे बरवे नीट उत्तम, बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, क्या बात है, टाळ. वैकुंठी तो ऐसे नाही, हो हो हो, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, हो वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, तुका म्हणे वाळवंट, बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काळाचे, तुका म्हणे वाळवंट, बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काळाचे. तुका म्हणे वाळवंट, बरवी नीट उत्तम. ठिकाण महाराजांनी सांगितलं की वाळवंट, वाळवंट म्हणजे ज्याचं चित्त निर्मळ आहे. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. ज्याचं चित्त अहंकार विरहित आहे, दंभ विरहित आहे, षडविकार विरहित ज्याचं चित्त आहे,
भगवान परमात्मा त्याच्या चित्तामध्ये राहतो, त्याला काला मिळतो महाराज. वाळवंट म्हणजे वाळवंटात जायचं आणि तिथं काला मिळतो असं आहे का? वाळवंटात काला मिळतो पण कुठं? पंढरपुरात, बरोबर आहे की नाही? आणि इकडे तिकडे वाळवंट असलं तुम्ही म्हणताल महाराज आमच्या गावात एक नदी आहे आणि त्या नदीमध्ये खूप मोठं वाळवंट आहे, पण त्या वाळवंटात आम्हाला काला मिळाला नाही. एक लक्षात असू द्या, इथं वाळवंट म्हणजे आपल्या चित्तामध्ये तर परमात्म्याचं आपल्याला वास्तव्य करायचं, त्याच्यासाठी चित्त निर्मळ केलं पाहिजे. तू का म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ आहे ते ज्याचे षडविकार गेले. आणि महाराज असा जो कोणी असेल तोच काल्याचा अधिकारी असतो बरं का. भजन कीर्तन सप्ताह याच्याकरता असतं की आपले विकार गेले पाहिजे, आपण जीवनामध्ये निर्व्यसनी झालं पाहिजे, त्याच्याकरता सप्ते करायचे. किती वर्षाचा आपला सप्ताह आहे महाराज? 29 वर्ष झाले. किती वर्ष? 29 वर्ष. मग 29 वर्ष गुणिले 8 किती झाले? माय काही म्हणजे असं गणित काही पक्क नाही बरं का आपलं, त्याच्यामुळं काही सांगता येत नाही. म्हणजे किती कीर्तन ऐकले तुम्ही? 211 का? नक्की 228 टोटल मारा. गणित ज्याचं पक्क आहे त्याला कळेल. लक्षात आलं का? आपण 200 300 400 कितीतरी कीर्तन आपण ऐकले असेल, पण एक लक्षात असू द्या, आपल्यात बदल काय झाला हे कधीतरी आपण पाहिलं पाहिजे. ज्याच्या जीवनामध्ये बदल नाही, खऱ्या अर्थानं किती वर्ष आपण कीर्तन ऐकणार आहे बाबा? अहो काही लोक 100 वर्षाचे झाले तरी सुद्धा त्यांच्यात बदल झाला नाही. मला सांगा बदल नेमकी होईल केव्हा? गेल्यावर. बदल घडला पाहिजे. बघा निसर्गाचा नियम आहे बदल घडणे. तुम्ही जरा पाहिलं नाझरे गावामध्ये तुम्ही 10 वर्षाचे जर आधी आले तर असं गाव नव्हतं, घरं वेगळी होती, बरोबर आहे की नाही? आणि आणखीन एक 25 वर्षानंतर जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला इथलं वातावरण वेगळं दिसेल, बदल झालेला दिसेल. तसं जीवनामध्ये बदल झाला पाहिजे. परमार्थ करायचा कशासाठी? तर कुठेतरी आपली अवस्था निर्माण झाली पाहिजे. बघा परमार्थ आजकाल जर परमार्थ पाहिला तर परमार्थ हा व्यवस्थित आहे. कशाचा आहे? व्यवस्थित आहे. कधीतरी परमार्थामध्ये अवस्था निर्माण झाली पाहिजे. अवस्था निर्माण झाली पाहिजे. आणि जोपर्यंत अवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत आपण काल्याचे अधिकारी होत नाही. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. असा खऱ्या अर्थानं काल्याचा अधिकारी आणि काला मिळण्यासाठी खऱ्या अर्थानं काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी नामचिंतन केलं पाहिजे. आणि ते नामचिंतन खऱ्या अर्थानं आपण 7 दिवस केलं. किती दिवस केलं? मग आज आपण खऱ्या अर्थानं काल्याचे अधिकारी आहोत. आज आपल्याला काला मिळणार आहे. पण काला श्रवण करण्याकरता आज काय करावं लागतं? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. त्याच्या आधी आपण प्रेमाने एकदा सर्वांनी भजन करा. सर्वांनी भजन करू आणि आपण चरित्राकडे, भगवान परमात्म्याचं चरित्र आपण थोडं पाहू आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देऊ. पण ऐका, सर्वांनी भजन करायचं बरं का. आतापर्यंत मला वाटतं एक पाऊण तास झाला, अर्धा तास झाला, सगळे भजन करत होते पण तुम्ही काही भजन करत नव्हते. सगळ्यांनी भजन करायचं. आणि जो कोणी भजन करणार नाही, मी काही करणार नाही बरं का, तर काही टेन्शन घेऊ नका, पण भजन करा. माझं काय महाराज, तुम्ही जर काहीच नाही केलं माझं काय जाणार आहे? काही जाणार आहे का? आणि महाराज हे सांगू अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ झाला. हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं, अरे दुसरा येईल. हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं, अरे दुसरा येईल. हे जरी नाही कळालं, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. सरते शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून येईल. सरत शेवटी बा बांधून येईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. 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 पिंगळा 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 महाराज
बोल बोलित देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी हे पिंगळा महाद्वारी बोल बोलित देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी सगळंच म्हणलं असतं पण हे कीर्तन काल्याचं आहे बरं का. त्याच्या कशा करता सांगितलं का एक दिवस आपण जाणार आहोत त्याच्या आधी आपण भजन करून घेतलं पाहिजे. आणि महाराज कीर्तनकार येऊन जातो कीर्तन करून जातो सांगून जातो आणि तरीसुद्धा आपण जर ऐकत नसाल तर महाराज त्याचा उपयोग काही नाही का. आणि महाराज त्याचं काय जातं तो येतो आणि आपलं घेऊन जातो. काय घेऊन जातो पुण्य बाकी काही डोक्यात आणू नका बरं का. हां तो येतो आणि घेऊन जातो पण आपणही काहीतरी घेतलं पाहिजे. इथं येऊन काहीतरी आपण घेतलं पाहिजे. त्याच्याकरता सगळ्या प्रेमाने एकदा भजन करा. विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 रखुमाई जय रखुमाई 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 विठोबा रखुमाई 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 कुंडली गवळदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बोला हरी विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. टाळी टाळी विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बोला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बारकुमाई बारकुमाई काला म्हटलं की ते भगवान परमात्म्याचं चरित्र उच्चारण करायचं. आणि कोणतं चरित्र जे देवानं मथुरीत केलं ते चरित्र नाही जे गोकुळामध्ये. ऐका या जगामध्ये ज्या वेळेस राक्षस प्रवृत्तीचा खऱ्या अर्थाने अहकार होत असतो त्यावेळेस भगवान परमात्मा अवतार घेत असतो बरं का. बघा आताच्याही काळामध्ये
कोणी माणसांनी चिंता करायची नाही बघा. कधी कोणतंही संकट जर आलं तर ते निवारण करण्याचं काम परमात्मा करणार आहे. परमात्म्याने आतापर्यंत केलेलं आहे. त्याच्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. त्या काळामध्ये जिकडं तिकडं यज्ञ कोणी होऊ देत नव्हतं, नामचिंतन होत देत होतं, सप्ते होऊ देत नव्हते. आताही तसे काही कंसाची वृत्तीचे आहे महाराज, आहे का नाही? सगळ्याला तर वाटतं का चांगलं सप्ताह ठरला. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आता हे 7-8 दिवस झोपू देत. आणि खरं सांगतो काही लोकांचं 7-8 दिवस मिळ लागला नसेल. खरं आहे का नाही महाराज? आणि महाराज आता सप्ताह झाला, आज तर एवढे खुश काही जण होणार. त्याचं कारण असं आहे का ते मोकळे होणार. बरोबर आहे की नाही? का आता 7-8 दिवस या महाराज लोकांचे थोपडं पाहायचं काम असं काही नाही बरं का महाराज. नाझरे गावात महाराज श्रद्धाळू गाव आहे महाराज. नागेश्वर भगवान परमात्म्याचं वास्तव्य असणारं गाव आहे. इथं ही गोष्ट नाही, पण ऐका, लक्षात असू द्या. परमात्मा अवतार घेण्यासाठी खऱ्या अर्थानं भक्ताची सुद्धा आतुरता पाहिजे. बरोबर आहे की नाही? सर्वांनी साधना केल्यानंतर, आराधना केल्यानंतर देव येत असतो. देव तसा येत नाही. देव कशासाठी येतो सांगू का तुम्हाला? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. संहार करण्याकरता कोणाचा? दुर्जनाचा. पण भक्ताचा सांभाळ करण्याकरता तसे भक्तही जन्माला आले पाहिजेत. आणि त्या काळामध्ये ज्या वेळेस भगवान परमात्मा अवताराला आले, खरं सांगू का, ज्यांच्या पोटी आले ते कोण? देवकी आणि वसुदेव यांनी अनंत कालामध्ये भगवान परमात्म्याची साधना केली होती. देव एखाद्याच्या पोटी येणं एवढं सोपं वाटतं का? अत्यंत अवघड गोष्ट आहे मला. अनंत जन्मानं महाराज त्यांनी साधना केली, तपश्चर्या केली, परमात्मा त्यांच्या पोटी जन्माला आला. याचा अर्थ असा आहे की आपण ही साधना केल्यानंतर आपल्याही पोटी देव कधीतरी येईलच महाराज. नका का देव येईना, पण देव करणारा का होईना? बरोबर आहे की नाही? देव करणारा वारकरी आपल्या पोटाला यावं. कोणाला वाटतं? आता मला सांगा, इथं ही जी लहान लहान मुलं आहेत, कोणत्या संस्थेची आहे का? गावातलीचे? आळंदीची ही जी मुलं आहेत महाराज, लहान लहान, बघा, तुम्हाला वाटतं ना सगळ्यांना आपलीही मुलं अशी उभं राहिली पाहिजे? वाटते की नाही महिला मंडळ? मग टाकणार का संस्थेमध्ये? खरं सांगू का तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे त्याच्यासाठी जिजाऊ मावाची कुस पाहिजे. बरोबर आहे की नाही? एक सांगू का तुम्हाला, आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो हे कधीतरी आपण शोधलं पाहिजे. त्याच्याकरता आपण जिजाऊ सारखं वागलं पाहिजे. आपल्यालाही वाटतं ना आपलेही मुलं वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जावे, महाराज व्हावे. आज याच्यातला कोणी एखादा नरेंद्र मोदी सुद्धा होऊ शकतो. कोण होऊ शकतो का? नरेंद्र मोदीने लागत व्हायला पाहिजे ना महाराज, एखादा झाला पाहिजे. तुम्ही माणसानं महाराज, हे महाराज कीर्तनकार धोतर घातलाय आणि हे महाराज होतील, नरेंद्र मोदी कशाला होतील? राजकारणी कशाला होतील? महाराज खरं सांगू का, या क्षेत्रात जर उभा राहिलं, सांगू तुम्हाला, आतापर्यंत तुम्ही बघा कोणताही राजकर्ता असो तो धर्माशिवाय टिकला नाही बघा. लक्षात घ्या तुम्ही. धर्म, ज्याने धर्म सांभाळला महाराज, धर्माने त्याला सांभाळलेलं आहे बघा. आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? जगद्गुरु तुकाराम महाराज. तुकाराम महाराज मार्गदर्शन करत होते. आजही महाराज हे संत मार्गदर्शन करतात, म्हणून भारत देशाला पवित्र देश म्हणतात. अनेक सांगू का तुम्हाला, या जगात जेवढे संत झाले नाही तेवढे एका महाराष्ट्रात झालेले. एकदा भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू बोलता बोलता बोलून गेले होते. काय बोलले होते? जेवढे जगात संत झाले नाही तेवढे एका महाराष्ट्रात झाले. आणि महाराज ते संत, दुर्दैवी वाक्य त्यांचं असं होतं का ते संत या महाराष्ट्राला कळाले नाही. म्हणून ही संतांची भूमी महाराज. म्हणून इथं एखादा नरेंद्र मोदी होऊ शकतो, एखादा अमित भाई शाह सुद्धा होऊ शकतो बरं का. एखादा दाऊद इब्राहिम नाही होणार. बरोबर आहे की नाही? इथं आल्यानंतर नाही होणार महाराज. ऐका, कोण होणार? एखादा इंदुरीकर होईल, एखादा ढोक महाराज होईल, एखादा मोठा साधू होईल. तुम्हाला वाटतं का तुमचा मुलगा साधू व्हावा? यांच्या बापाला सुद्धा वाटत नसेल का आपला मुलगा साधू व्हावून तिने हिमालयात जा. एकच वाटतं महाराज. 1 वर्ष झालं का संस्थेमध्ये मुलगा टाकला का त्यांना वाटतं आपला मुलगा कुठंतरी कीर्तन करायला त्याला आलं पाहिजे आणि तिने पाकिट आणलं पाहिजे. काय आणलं पाहिजे? एक सांगू का, त्याच्यासाठी अनंत जन्माची साधना करावी लागते. देवकी वसुदेवानं अनंत जन्माची साधना केली. एक सांगू का, ज्या वेळेस मथुरेमध्ये कंस राजा होता आणि तो राजा जिकडे तिकडे त्याचा
दुराचार चालू होता, तो यज्ञ करू देत नव्हता, नामचिंतन कोणाला करू देत नव्हता, सप्ते करून देत नव्हता. मग जे सप्ते करू देत नाही ते कोण आहेत? कोण आहे? कंसाच्या पार्टीचे. आता पार्टी 2 करा ना, कवर लोक एक पार्टी ठेवता, विठ्ठल 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 विठ्ठल. आणि कंस मथुरेचा राजा होता, दुराचारी होता, अत्याचारी होता. आणि त्याची एक बहीण होती, तिचं नाव होतं देवकी, बरं का. मग देवकी उपवर झाली आणि उपवर झाल्यानंतर कंसाला प्रश्न पडला, आता देवकीला कोणता वर पाहावा. मग त्याचे जुन्या काळचे मित्र तरुणपणातले वसुदेव होते, बरं का. म्हणजे कंससुद्धा चांगल्या साधू महात्म्याच्या संगतीला होता, पण तरीसुद्धा तो दुराचारी होता. याचा कधीतरी विचार करा. बघा, मित्र वसुदेव आहे, जगाचा मालकाचा बाप आहे, आणि त्या मित्राचा मित्र, हा त्याचा मित्र हा या जगाचा अत्याचारी आहे. महाराज कसं जगाला पटेल? विचार करा कधीतरी. एक सांगू का तुम्हाला, संगत माणसाने चांगली केली पाहिजे. हा कंस वसुदेवासोबत जोपर्यंत होता तोपर्यंत चांगला होता. कंसला विद्वान होता बरं का, सामान्य नव्हता. रावण सुद्धा दशग्रंथी होता, ब्राह्मण होता. हा ज्यावेळेस भगवान शंकराची ज्यावेळेस लंका होती त्यावेळेस लंकेचा म्हणजे त्यांनी ठरवलं होतं सतीने आणि महादेवानं का असा आपल्या वास्तुशांतीला असा ब्राह्मण आणायचा का त्याच्यासारखा जगात विद्वान नाही पाहिजे. काय नाही पाहिजे? विद्वान नाही पाहिजे. मग त्यावेळेस असा विद्वान कोण होता? तर तो रावण आणला होता. त्याने मग ती पुढली कथा, भरपूर मोठी कथा आहे. मग रावणानं ती लंका दान मागितली दक्षिणा म्हणून, असं आहे ती चरित्र, बरं का. पण ऐका, ही विद्वान लोक होती महाराज. संगत बिघडली, संगत बिघडली, माणूस बिघडायला वेळ लागत नाही. चांगला माणूस चांगल्याच्या संगतीत आला तर तो चांगला होतो. पण ज्या वेळेस कंसाच्या संगतीमध्ये खऱ्या अर्थानं वसुदेव होते तोपर्यंत कंस चांगला होता. मैत्री तुटली, काही काळ बाजूला गेले. ज्या वेळेस मग देवकी उपवर झाली आणि देवकी अत्यंत धार्मिक होती, कंसालाही वाटलं की असा धार्मिक एखादा वर मिळेल का. आणि मग त्याच्या लक्षात आलं आणि वसुदेवाकडे गेला, सांगितलं मग माझी चुलत बहीण आहे, ती तुम्हाला पत्नी म्हणून तिचा स्वीकार करा. आणि महाराज थाटामाटात लग्न झालं. लग्न झाल्यानंतर महाराज एवढं थाटामाटात लग्न झालं, अख्खे जगातले सगळे देव ब्राह्मण सगळे त्या लग्नाला हजर होते. थाटामाटात कंसाने लग्न केलं. लग्न केल्यानंतर महाराज एक बहीण आणि ती बहिणीचा थाटामाटात सगळा सोहळा पार केला. आणि पार केल्यानंतर महाराज त्या काळी वरात निघायची. आता निघते का तुमच्याकडे वरात? वरात निघते का? निघते. एवढी मोठी वरात काढली. वरात मध्यभागी गावाच्या आली आणि आल्यानंतर एक आकाशवाणी झाली, ए कंसा, अरे एवढ्या थाटामाटात तू विवाह सोहळा संपन्न केला आणि एवढ्या थाटामाटामध्ये तू वरात काढतो ना, आई कंसा, यांच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. काय म्हटली आकाशवाणी? आकाशाची वाणी तसे कंसा, आकाशाची वाणी सांगत कंसा, आकाशाची वाणी सांगत कंसा, आकाशाची वाणी सांगत कंसा. हे वाणी हा भरवसा बोलण्याचा, वाणी हा भरवसा बोलण्याचा, आठवाईचा पुत्र वधील तुझे, आठवाईचा पुत्र वधील तुझे. मानी भरवसा बोलण्याचा, वाणी भरवसा बोलण्याचा, आठवाईचा पुत्र वधील तुझे, आठवाईचा पुत्र वधील. आकाशवाणी म्हटली, कंसा तुझा माझ्यावर भरोसा नाही का? हा, अरे 8वा मारणारे महाराज. कंसाला राग आला आणि कंसाने
हत्यार काढलं. काय काढलं? घेऊनिया खड्ग माराया धावला, हात तो धरला वसुदेव, हात तो धरिला वसुदेव, हात तो धरला घेऊनिया खड्ग माराया धावला, हात तो धरला वसुदेव, हात तो धरिला झाल्यानंतर 8वा वध करणार आहे म्हटल्यानंतर महाराज त्या कंसाला राग आला आणि कंसाने महाराज मारायला धावला. कुणाला? त्याच्या चुलत बहिणीला, आपल्या बहिणीला, ज्या बहिणीचं थाटामाटात लग्न केलं होतं. एक सांगू का तुम्हाला, माणसं जवळ स्वार्थापोटी येत असतात. ज्यावेळेस माणसं, एक सांगू का तुम्हाला, जोपर्यंत माणसाचं पटतं तोपर्यंत इतके माणसं गोड बोलतात. साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द दैसे कल्लोळे पे अमृताचे. कुठपर्यंत? जोपर्यंत आपलं चांगलं असतं तोपर्यंत. आणि एकदा बिघडलं तर लोक लांब व्हायला सुद्धा, लांब करायला सुद्धा वेळ लावत नाही महाराज. बघा कितीतरी लोक असतात की आयुष्यभर 10 वर्ष त्यांची अशी मैत्री असते का संगमंग राहतात आणि नंतर देवाणघेवाण चुकली का माणसं मैत्री सुद्धा विसरून जातात. एक सांगू का तुम्हाला, मैत्री असावी ती भगवान श्रीकृष्णासारखी, सुदाम्यासारखी. दुःख आडवायला उंबरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख आडवायला उंबरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. पण एक सांगू का तुम्हाला, आज ती मैत्रीच निघून गेली महाराज. एक सांगू तुम्हाला, एक काळचे मित्र असणारे वसुदेव आणि कंस मैत्री विसरून गेला, मारायला धावला. पण त्यावेळेस वसुदेवाने धरलं, म्हटले अरे ऐक, आमच्या पोटी येणारा 8वा तुला मारणार आहे ना, आम्हाला एक काम कर, बंदी शाळेत टाक. बंदी शाळेत टाकल्यानंतर जी मुलं होतील तुला सर्व मुलं आम्ही आणून देऊ. हा, मग त्यांना तू मार. तुला 8वा मारणार आहे ना, एक लक्षात असू दे. अरे कंसा, एक दिवस तर आपण मरणार आहोत, एक लक्षात असू दे. पण बहिणीचा हत्यारा होऊन काय कलंकित होऊन मरतोस? हा, कलंकी होऊन का मरतोस? एक लक्षात असू दे. तुला 8वा मारणार आहे ना, आम्हाला बंदी शाळेमध्ये टाक. मग ते कंसाने बंदी शाळेमध्ये टाकलं. बंदी शाळेमध्ये टाकल्यानंतर महाराज पहिला मुलगा झाला, गोंडस मुलगा होता आणि ते बाळ कंसाच्या हातात दिलं. महाराज कंसाला सुद्धा दया येत होती बरं का. काय? कंसाला सुद्धा दया येत होती. मग विचार करा, ज्यावेळेस आपण भ्रूण हत्या केली त्यावेळेस कंसापेक्षा सुद्धा आपण महाहत्यारी, बरोबर आहे की नाही? एक काळ घडली. आज जर मुलांना मुलगी मिळत नाही, याचं महाराज काय, हे पाप आहे आपलं. आपण ते पाप आज या ठिकाणी भोगतो. आता तुमच्याकडं मुली भेटत असेल, पण आमच्याकडलं अवघडी बरं का. आमचे माझ्यासोबत आलेले आमचे काका आहे बरं का, रामू काका. बघा, आमच्या भागामध्ये मुली मिळायला तयार नाही. काय? मुली मिळायला तयार नाही. याचं कारण सांगतो, भ्रूण हत्या घडली. आज ते पाप आपण आज भोगत आहोत. एक सांगेल महाराज, कंसाला सुद्धा दया आली, पण आपल्याला दया एक काळ आली नाही. बघा, कंसाला दया आली, हातात घेतलं. हातात घेतल्यानंतर त्याला वाटलं आपल्याला 8वा मारणार आहे आणि पहिलं मारून काय उपयोग आहे. पण त्यावेळेस एक साधू आला. त्यांचं नाव काय होतं? नारद. महाराज हे नारद जिथं जिथं आले तिथं बरोबर त्यांनी कार्यक्रमच लावलेला आहे, बरोबर आहे की नाही? हा, नारद कोणाला म्हणतात? जिसकी बात कभी भी रद्द नहीं होती उसे नारद कहते. काय? ज्याचं कधीच रद्द होत नाही त्याला नारद असे म्हणतात. नारद आले आणि नारद आल्यानंतर सांगितलं, अरे एक लक्षात असू दे, अरे त्याच्यासारखा चतुर नाही, तो देव आहे, आकाशाच्या वाणीने कधी खोटी ठरणार नाही. एक लक्षात असू दे. अरे पहिला काय आणि 8वा काय? 8व्यापासून
मोजीत चाल, तो 8वाच होतो, बरोबर आहे की नाही? आता एक लक्षात असू द्या, आता मी असे बोट केले, कसे केले? आता तुम्ही इकून मोजले आणि इकून मोजले, किती भरणार आहे? हा, मग मला सांगा, यात 8 नंबरचं बोट कोणतं आहे सांगा? कोणतं आहे? इकडलंय. इकून जर मोजलं तर इकडलंय आणि इकून मोजलं तर इकडलंय. मग तो भगवान परमात्मा आहे महाराज. चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणे, मुकुट सकाळा म्हणी, धन्य तोची विठोबा. त्याच्यासारखा चतुर या जगामध्ये कोणी नाही. नवल केवळे नकळे कानोबाचे कोडे. अरे त्याचं कोडं समजणं एवढं सोपं नाही. एक काम कर, तू मोजून बघ. आणि मग महाराज ते नारदाचं कंसाने ऐकलं. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला. मजनी गोकुळाला, हो मजनी गोकुळाला. माया उपदली येथे मज ठेवी आणि येथे. माया उपदली देवी माझा सांगण्याकरता तुम्हाला प्रगट झालो. ऐका, मग भगवान परमात्मा योग मागीच्या साधण्यानं देवकी मातेच्या गर्भामध्ये प्रगट झाले. आणि ऐका, देवकीचं तेज अत्यंत महाराज तेजपुंज सूर्यासारखं दिसत होतं. हा, सूर्यासारखं दिसत होतं. लख प्रकाश पडलेला होता. आणि भगवान परमात्मा जन्माला येणार म्हटल्यानंतर महाराज सगळे निद्रादिस्त झाले, सगळे झोपे गेले. मग वसुदेवाने टोपलीमध्ये घेतलं, परमात्मा प्रगट झाले. सगळे जिकडे तिकडे जे जे कार करायला लागले. आणि परमात्मा प्रगट झाल्यानंतर साक्षात जगाचा मालक सुद्धा, एक लक्षात असू द्या, ज्यावेळेस प्रगट होतो त्याला बंदी शाळेत प्रगट व्हावं लागलं. काय महाराज नशीब आहे. आपल्यावर कधी दुःख आलं तर आपण खचून जातो. एक सांगू का तुम्हाला, कधीतरी हे दिवस जातील. आपल्या घरामध्ये एक वाक्य लिहून ठेवायचं. काय? कितीही दुःख निर्माण झालं तर सांगायचं काय? हे दिवस एक दिवस जातील. दिस येतील दिस जातील, भोग सरल सुख होईल. दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख होईल. बघा, दुःखाचे दिवस देवाला भोगावं लागले. कुठं निर्माण झाला तो? त्याचा जन्म कुठे झाला? बंदी शाळेमध्ये. कधीतरी विचार करा, देवाचंही एवढं मोठं, देवावर सुद्धा संकट येऊ शकतं. हा, आपल्याला कथाभाग सर्व माहीत आहे. भगवान परमात्म्याला ज्यावेळेस भगवान परमात्मा आले, नंतर मग टोपलीमध्ये घेतलं आणि ज्यावेळेस देवाला उचललं, देवाला उचलला परमात्मा. महाराज, देव उचलणं एवढं सोपं नाही बरं का. वसुदेवालाही प्रश्न पडला, देवाला कसं उचलावं? पण महाराज, देव भक्त करता, जसा भक्त म्हणेल तसा होतो बरं का. जैसा केला तैसा होय, धाय सोय धरोणी. परमात्मा महाराज नाजूक झाला आणि टोपलीत घेतल्यानंतर महाराज जसं कमळाचं फुल व्हावं तर तसं वज परमात्म्यानं महाराज एवढं वज कमी केलं. आणि मग वसुदेव कुठे गेले? गोकुळामध्ये गेले. आणि गोकुळामध्ये माया जन्माला आली होती. सुस्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा,
कृष्णा. भगवान परमात्म्याचं जिकडे तिकडे स्वागत होऊ लागलं आणि स्वागत झाल्यानंतर महाराज त्या गोकुळामध्ये एवढा आनंद होता. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. त्या गोकुळातल्या सुखाला अंतही नाही आणि पारही नाही एवढा आनंद महाराज त्या गोकुळात झाला. प्रत्येक जण यायची आणि महाराज ते रूप पाहिल्यानंतर ती इतकं सुंदर रूप होतं. एक सांगू का, एक गवळण आली. पहिल्यांदा गवळणीने पाहिलं महाराज, पाहिल्यानंतर ती नुसती पाहतच राहिली. का? तिचं त्या परमात्म्याने त्या कृष्णाने मन वेधून घेतलं. पाहिला पाहिला नळदाचा नंदन, पाहिला पाहिला नळदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना. सुंदर होता. परमात्म्याला पाहण्यासाठी प्रत्येक गवळण येत होती. पण एक सांगू का तुम्हाला, ऐका. नंद बाबाला पाहण्याची इच्छा होती. आपला मुलगा, एक सांगू, देव प्रगट झाला, स्वतःचा मुलगा आहे, पण नंद बाबाला पाहण्याची परवानगी नाही. एक सांगू का तुम्हाला, ऐका. ज्यावेळेस बाळचपण होत असतं, मुलगा नुकताच जन्माला आल्यानंतर सगळं महिला मंडळ तिथे जाऊ शकतात, पण पुरुष मंडळला परवानगी नसते. बघा, मग नंद बाबाला वाटलं आपल्यालाही आपल्या बाळाला पाहायचं. अरे सगळे सांगत होते, नंद बाबाला जी गवळण येत होती ती सांगत होती, अहो इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळण, गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला, गवळणीला झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणी सगळ्यांना सांगू लागले, अगं ऐक, यशोदेला मुलगा झाला. आणि हे सांगत असताना महाराज ज्यावेळेस नंद बाबाचे कान ऐकत होते, किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. सावळे सुंदर रूप मनोहर, सावळी सुंदर रूप मनोहर, असा सावळा भगवान परमात्मा अत्यंत सुंदर आहे. जिकडे तिकडे बातमी गेली, एवढी बातमी गेली, प्रत्येक गवळणीला अपेक्षा होती परमात्म्याला आम्ही पाहावं, त्याला आम्ही जवळ घ्यावं. प्रत्येकाला वाटत होतं, पण महाराज प्रत्येकाला तिथं जाणं शक्य नव्हतं. महाराज प्रत्येक जण परमात्म्याला पाहण्यासाठी महाराज रडत होत्या. गवळणी काय करत होत्या? विठाला विठाला. प्रत्येक गवळणीला वाटत होतं की त्या परमात्म्याचं आपलं दर्शन व्हावं, त्या परमात्म्याला आपण भेटावं. महाराज सगळ्याला आस लागली होती. एक सांगू का, त्या गोकुळामध्ये जिकडं तिकडं आनंद होता. कारण का? अरे परमात्मा कोण आहे? आनंद अद्वय नित्य निरामय, असा म्हणजे गोकुळात परमात्मा जन्माला आला म्हणजे आनंदच जन्माला आला होता. काय त्या गोकुळामध्ये आनंद जन्माला आला होता. मग जिकडं तिकडं आनंद होता. आणि महाराज एक सांगू का, ज्या वेळेस
इकडं आनंद आहे, पण तिकडं कंस थरथर कापत होता. मथुरेत जर पाहिलं तर कंसाचा काळ आला होता. कोण आलं होतं? कंसाचा काळ आला होता. तिकडं दुःख होतं, इकडं आनंद होता. पण गोकुळातला आनंद असा होता महाराज, परमात्मा आल्यानंतर जिकडं तिकडं सुंदर, जिकडं तिकडं वन सजलेले होते. नवे नवे ऐका, घरावर प्रत्येक गवळणीने गोपाळानं आपल्या घरावर गुडिया तोरणी करती कथा गाती गाणे, जिकडं तिकडं गाणे गाऊ लागले. कोणते पिक्चरचे का? हा, गात असेल ना त्यावेळेस, आपल्याला काय माहिती, तुम्ही होती का तिथं? हा, नाही महाराज ऐका, जिथं परमात्मा निर्माण झाला तिथं महाराज भजनच चाललं ना. जिकडं तिकडं भजन करू लागले, गुडिया तोरणे करते कथा गाते गाणे. आणि महाराज तो परमात्माचा असा होता, त्याला मनमोहन म्हणतात. काय? जो मन मोहून घेणारा, जे मनाचं संमोहन करणारा, त्याला मोहन असे म्हणतात, त्याला परमात्मा असे म्हणतात. आणि असा परमात्मा ज्या गोकुळामध्ये जन्माला आला, त्या गोकुळा जिकडं तिकडं आनंद होता. परमात्मा हळूहळू मोठे व्हायला लागले बरं का. एक सांगू का, जगाचा मालक ज्यावेळेस मोठा होत होता असं म्हणणं सुद्धा खूप चुकीचं आहे. अरे तो मोठाच आहे, ज्याने विश्व निर्माण केलं. पण महाराज परमात्म्याची ही लीला आहे बरं का. ज्यावेळेस परमात्मा छोटे होते, परमात्मा हळूहळू हळूहळू रांगू लागले. त्या रांगण्याचं वर्णन महाराज करतात. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. देखीलाच ये. रंगानी रंगनाथ तो न देखी लागत ये. रंगानी रंगनाथ तो न देखी लागत ये. तळवे तळहात तळवे तळहात तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत. परमात्मा रांगता रांगता परमात्मा खोड्या सुद्धा करू लागली बरं का. लहान मुलं खोडकर असतात, बरोबर आहे की नाही? किती खोडकर असतात बघा. लहानपणी खोडी केली तर महाराज त्याचा 302 काही कलम लागत नाही बरं का. हां, त्याचा कोणता, त्याला कोणी धरून येत नाही, त्याच्यावर गुन्हा कोणता होत नाही. खोडकर मुलगा असणं महाराज, ते त्या बापाला त्या आईला महाराज आनंद होतो. भगवान परमात्मा घरात खोडी करू लागली. खोडी करत असताना परमात्मा एवढे खोडकर होते, एखादी गवळण जरा भेटायला आली तिला वाकुल्या दाखायचे महाराज. त्याला म्हणजे परमात्मा सारखा या जगामध्ये कोणी खोडकर नाही. कोणी किती खोडकर असेल, पण देवासारखा या जगामध्ये कोणी खोडकर नाही. परमात्मा रांगतानीच परमात्मा खोडी करत होता. मग त्याच्यामुळं आता कोणी या खांद्याने खोडी केली तर त्याच्यात काही नवल वाटून घ्यायचं काही कारण नाही बरं का. तुम्ही म्हणसान महाराज एकदा वय झालं ना, वय हां 20 वर्षाच्या पुढे जर माणूस पोहोचला, त्यांनी कोणती खोडी केली कोणी सहन करत नाही. करतं का? हां, नवऱ्याकडून एखादी चूक झाली, बायको सहन करते का? हा, करते? अजिबात नाही महाराज, तुम्हाला खोटं सांगत नाही. नुसतं काय, संक्रांतीला निसती त्यांनी साडी आणू नये, काय करू नये, साडी आणली नाही. ही चूक त्याची अशी होती जन्मजोगीची, आयुष्यभर त्याला उचकण्यात येत राहते. बरोबर आहे की नाही? चूक माणसं करतात, पण एक सांगू का तुम्हाला, ती चूक वय झाल्यानंतर
तिला कोणी महाराज तिला माफ करत नाही. पण महाराज ज्यावेळेस माणूस छोटा असतो त्याने कोणतीही खोडी केली तर ती खोडी गोड वाटायची. परमात्मा खोड्या करायचे. हळूहळू परमात्मा बाहेर येऊ लागले. बाहेर येत असताना बोबड्या, सुदामा, वाकड्या सगळे जेवढे जे मित्र होते महाराज ते मित्र त्याचे तयार झाले आणि महाराज त्याची गँग तयार झाली. कोण काय तयार झाली? आता घरात खोडी करता 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 देव कुठं खोड्या करायला लागले? गावात. आणि बघा आधी माणूस घरातला खिसा मारतो. कोणाचा? बापाचा. हा, नंतर मग हळूहळू घराच्या बाहेर पडल्यावर जवळच्या माणसाचा. आणि जवळच्या माणसाचा खिसा मारता मारता मग काय करतो? मग मोठाच खिसा. मग तुम्हाला सांगायची गरज नाही. ऐका, भगवान परमात्म्यानं अनेक अशा लीला केल्या. लीला करत असताना महाराज भगवान परमात्मा चोरायचे. पण काय चोरायचे? काय चोरायचे? हरिने माझे हरिने चित्त, 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 हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त. हे भावित विसरले हो, भावित विसरले, हरिने हरिने चित्त, हरिने माझे हरिने माझे हरिने चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिने चित्त, हरिने माझे हरिने चित्त, हरिने माझे हरिने चित्त, माझे हरिने चित्त. हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, भारवित विसरले, भारवित विसरले. त्याने चित्ताचं हरण केलं परमात्म्यानं महाराज ज्यावेळेस. आणि मग भगवान परमात्म्याने सवंगडी गोळा करता करता आणि महाराज ते खेळता खेळता खेळ खेळायचे बरं का. सुरुवातीला सोबत लहान लहान गोट्या आपले चेंडू फळी नाही बरं का. खेळत असताना सगळ्याला कृष्णाने विचारलं, का रे तुमच्या एवढ्या तब्येती अशा बारीक बारीक काय? म्हणले तुला सांगू का कृष्णा, अरे हे जग एवढं स्वार्थी झालं, घरची एवढी स्वार्थी आहे. अरे घरी दूध असून दही असून आम्हाला खायला देत नाही. म्हटलं किती स्वार्थी आहे. मी सांगू का तुम्हाला, कधीतरी आपण कमवलेली संपत्ती आपल्या कामा आली पाहिजे. एवढं जगा. इतके काही लोक इतके चिकट असतात, इतके चिकट असतात, शेवटपर्यंत महाराज नुसतं कमवतच राहतात. स्वतः करता कधी खात नाही, कधी खर्च करत नाही. पण कधीतरी आपण ही संपत्ती सोडून जाणार आहे याची कधीतरी आठवण धरा. बघा ऐका, भगवान श्रीकृष्णाने सर्व सवंगड्याला सांगितलं की तुम्ही चिंता करू नका, आपण एक काम करू. हे आशे देत नाही ना, मग आपण एक काम करू. आपण काय करू? आपण चोरून दही दूध खायचं. काय करायचं? चोरून खायचं बरं का. मग चोरून खायचं म्हटल्यानंतर सगळे पेंद्या, सुदाम्या, बोबड्या, वाकड्या सगळे म्हटले, कृष्णा अरे बाबा तू राजाचा मुलगा आहे, तू मोठ्याचा मुलगा आहे, तुला कोणी काही करणार नाही, पण आमच्यासारख्याला लोक सोडणार नाही. म्हटले टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त माझ्या संगी माझ्या पाठीमागे याल तरी यारी लागे अवघे माझ्या पाठीमागे. माझ्या फक्त पाठीमागे तुम्ही या, तुम्हाला मी सगळं पोट भरून देतो आणि तुम्हाला मार सुद्धा खाऊ देत नाही. टेन्शन घेऊ नका. फक्त एक लक्षात असं, माझ्या मागे आले ना, मागे इकडे तिकडे पाहू नका.
नीट माझ्या मागेच आहे. अनेक सांगू का तुम्हाला, देवाची कास धरल्यानंतर आपल्याला नक्कीच देव तरेल, ही आपली श्रद्धा, ही आपला भाव पाहिजे. आणि आजकाल तो भाव राहिला नाही, म्हणून आपण परमार्थापर्यंत 90 वर्षापर्यंत परमार्थ करतो, 60 वर्षापर्यंत परमार्थ करतो. आणि नंतर महाराज कोरोनाच्या काळात आपण माणसं पाहिली, डॉक्टरांना सांगितलं की तुम्हाला जर जगायचं असेल तर तुम्हाला काय खावं लागेल, गुलाबजामुन काय खावं लागेल. आणि खाल्ले ना महाराज लोकांनी, खाल्लं की नाही अंडे, हा खाल्ले लोकांनी महाराज, काही ना माळा काढून टाकल्या. आता सांगा मला, 50-50 वर्षापर्यंत तुम्ही परमार्थ केला, माळी घातल्या, आणि नंतर जर तुम्ही दुराचारी वागत असेल तर कसा तो भगवान परमात्मा तुमच्यावर कृपा करेल. विठ्ठल. मग भगवान परमात्मा महाराज गावात जाऊ लागले आणि सगळे सवंगडी घेऊन परमात्मा चोरी करू लागले. पण एक सांगू का तुम्हाला, ऐका, गवळणीलाही वाटायचं कधीतरी देवाने आपल्या घरी चोरी करावी. काय करावी? आपल्या घरी चोरी करावी. काही गवळणीला वाटत होतं का देव श्रीकृष्ण येतो, चोऱ्या करतो, पण कोणाच्या घरी करतो, माझ्या घरी काय येत नाही. मग महाराज लटकच यशोदेकडे जायचं आणि यशोदेला सांगायचं, यशोदा अगं ऐक, तुझ्या कृष्णानं तर आकार केला, जिकडं तिकडं गावामध्ये बोलबाला चालू आहे, कृष्णा चोऱ्या करतो, नंद बाबाचा आहे, यशोदेचा मुलगा चोऱ्या करतो. महाराज पण यशोदेला ते पटत नव्हतं. मला सांगा, कोणत्या आईला पटेल आपला मुलगा चोऱ्या करतो, वाईट वागतो? सांगू का, हे सगळं जग मान्य करेल, पण आई आपला मुलगा वाईट आहे, आपला मुलगा चोर आहे, हे कधीच. एक सांगू का, एकदा काय झालं, गवळणी आल्या आणि गवळणी आल्यानंतर गवळणीने सांगितलं का हा तुझा कृष्ण अत्यंत चोरटा आहे, हा भांडकुदळ आहे, हा चोऱ्या करतो, भांडणं करतो, एवढंच नाही हा आमच्यात भांडणं लावतो. म्हटले अगं माझं 5 वर्षाचं बाळ आहे, हा बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ दिसते गोजिरवाणे, काय सांगता गाराने गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे 5 वर्षाचे रोज कार्यक्रम चालू. आणि दुसरी गोष्ट खरं सांगतो, म्हणून रात्री फक्त 1 तास झोपलो, माझा पूर्ण आवाज बसला, पण तरी सुद्धा खरं सांगतो काल्याचं कीर्तन हे अत्यंत अवघड असतं बरं का, गाण्याशिवाय काल्याचं कीर्तन होऊ शकत नाही बरं का. आणि मी सुद्धा गायकच असल्या कारणानं खरं सांगू का, ही कीर्तनाची सेवा घेतली. पण काय करावं महाराज, कालचं कीर्तन संपल्यावर फक्त मी 1.5 तास झोपेल, आणि लांबचा प्रवास असल्या कारणानं लगेच झोपलो आणि सकाळी लगेच उठलो बरं का. पण खरं सांगतो ऐका, इथं आल्यानंतर मला अत्यंत समाधान वाटलं. तुम्हाला किती मी आल्यानंतर समाधान वाटलं हे मी सांगू शकत नाही, पण ऐका, मला इथं आल्यानंतर समाधान वाटलं. आत्ता या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार संजय पाटील जगताप हे या ठिकाणी आलेत. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. महाराज कीर्तन श्रवण करण्याकरता राजाने येऊन बसलं पाहिजे. आपल्या तालुक्याचे राजेच आहे महाराज, ऐका. आणि महाराज जी लोक कीर्तनाला येत असतात खऱ्या अर्थानं ती संस्कारिक असतात बरं का, त्याच्यात शंका नाही. वातावरण कोणतंही असो, पण आपला धर्म आपला पंथ आपण कधी सोडला नाही पाहिजे. बघा या महाराष्ट्रामध्ये जिकडं तिकडं सप्ते चालू आहे, पण आम्ही जिकडं तिकडं पाहतो आमदार लोक फिरकून सुद्धा पाहत नाही महाराज. हां पण आज या ठिकाणी खरोखर कीर्तन श्रवण करण्याकरता स्वतः ते उपस्थित आहेत, मी त्यांना धन्यवाद देतो. विठाला. म्हणून गवळणीने सांगितल्यानंतर यशोदे मातेला पटायला तयार नाही. आणि एक दिवस महाराज म्हणले, यशोदा भगवान श्रीकृष्णाला जवळ घेतलं, म्हटले कृष्णा मला सांग, अरे यार रोज गवळणी येतात, हां रोज येतात आणि ते तुझं घराने सांगतात, मला खरं सांग तू चोऱ्या करतो का रे? म्हटले आई तुला पटतं का गे? मला सांग माझ्या घरी काय कमी आहे? माझ्या बाबाकडे किती संपत्ती आहे,
दूध किती आहे, दही किती आहे, आणि मी कशाला चोरी करेल. महाराज पण एक दिवस परमात्म्यानं, एक सांगू का तुम्हाला, परमात्मा इतका खोडकर होता ना, एक दिवस परमात्म्यानं घरी चोरी केली महाराज. हां, आणि घरी चोरी केल्यानंतर तरी सुद्धा यशोदे मातेला कळू दिलं नाही. मग एक गवळण आली, म्हटली यशोदे अगं याने काल सुद्धा केली, परवा चोरी केली आणि मला असं कळलं की घरात सुद्धा चोरी झाली तुझ्या. म्हटले आमच्या घरामध्ये? म्हटले छे छे छे. यशोदे मातेला शंका आली होती बरं का. मग यशोदे मातेने ज्या भगवान श्रीकृष्णाच्या म्हणले कृष्णा खरं सांग, या गवळणी सांगतात हे मला खोटं वाटत नाही. ऐकूनाच ऐकूनाच ऐकू नको गे आई मजला मारू नको गे, आई मजला मारू नको गे. नाही नाही मी केली कुणाची चोरी. या गवळणी, आई ऐक ना, ह्या ज्या गवळणी आहेत ना, खरं सांगू काही, अगं या खोट्या बोलतात, या लबाड आहे, या मला बदनाम करण्याकरता, आई मला तुझ्या हातचा मार घालण्याकरता त्यांची इच्छा आहे. यशोदेने आईला मारावं. महाराज आई म्हणले कृष्णा अरे मी तुला मारेल? अरे तू माझा लाडला आहे, माझा सोना आहे. एक सांगू का कृष्णा, अरे तुला मारायच्या आधी जर माझे हात गेले तरी चालेल, पण तुला मी मारणार नाही. तुला का भीती वाटते? मग तू आई या गवळणीचे तू का ऐकते मला सांग ना आई. प्रत्येक गवळण येते माझं घरानं तुझ्यापाशी सांगते, आणि तू माझ्याकडे रागाने का वागते? म्हणले कृष्णा मला सांग, ज्या गवळणी येतात त्या गवळणी आल्यानंतर ते तुझं वर्णन करत नाही, ते तुझं चांगलं काही सांगत नाही, वाईट वाईट सांगतात. त्यावेळेस मला राग येतो का माझ्या लल्लाचं प्रत्येकीने वर्णन करावं, म्हणावं तुमच्या कृष्णासारखा मुलगा नाही, पण त्या सांगतात की हा चोर आहे. त्यावेळेस आई त्या लबाड आहे. आई कुणाच ऐकू नको, आई मजला मारू नको गे, आई मजला मारू नको गे, आई मजला मारू नको. म्हटले आई तुला हात उघडावं हीच या गवळणीची इच्छा आहे. म्हणले लल्ला मी तुला मारणार नाही. आणि महाराज एवढ्या खोड्या केल्या, एवढ्या खेवड्या केल्या, यशोदा मानायला तयार नाही. गवळणी त्रस्त झाल्या, गोपाळ त्रस्त झाले. एक गोपाळ आणि गवळणी यशोदेकडे आले. म्हटले यशोदा आता तू काही मानायला तयार नाही, आणि एक लक्षात असू दे, आता आम्ही गोकुळ सोडून चाललो. काय म्हटले ते? गोकुळ सोडून चालले. म्हटले आता मी इथं राहत नाही. म्हणले एक तर तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग. यशोदे कृष्णाशी सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळे राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. हो अवघ्या मिळोनी गवळणी, जात होत्या मथुर बाजारे, अवघ्या मिळोनी गवळणी, जात होत्या मथुरे बाजारी. हो अवघ्या मिळून गवळणे, जात होत्या मथुरे बाजारी. अवघ्या मिळून गवळण, जात होत्या मथुरे बाजारी. उभा कृष्ण वाटेवरी, गोकुळे राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळे राहावे का जावे. गोकुळी
गोकुळी राहावे कांता गोकुळी राहावे गवळणी गोपाळ म्हणायला लागले आता आम्ही गोकुळामध्ये राहायला तयार नाही. अरे अगं तू सुद्धा किती तुला घराणे सांगितले पण तू सुद्धा यशोदा ऐकायला तयार नाही. बघ या कृष्णाला काहीतरी समजून सांग नाहीतर आमचं जगणं याने मुश्किल करून टाकलं. परमात्मा खोड्या करतो. महाराज हे यशोदेला पटलं बरं का. पटलं म्हटल्यापेक्षा एक दिवस काय झालं भगवान परमात्मा खोड्या करू नये म्हणून गणपतीला नवस केला. कोणाला? गणपतीला नवस केला. एक महिना देवाने खोडी केली नाही. किती महिने? 1 महिना खोडी केली नाही. आणि 1 महिना झाल्यानंतर महाराज मग ते नवस म्हणून मोदक केले आणि देवापाशी ठेवले. आणि देवापाशी ठेवल्यानंतर महाराज त्याने काय केलं गणपतीला दमदाटी केली. गणपतीच गायब केला. मोदक तर केलेच केले. आणि मग यशोदा म्हणायला लागली कृष्णा इथला देव काय झाला? देवाशीचे पुसे देव काय झाला? आणि असं म्हटल्यानंतर महाराज यशोदेला पटलं की हे घोडा जे गवळणी सांगतात हे खोटं नाही. मग सांगितलं तू आता इथं राहायचं नाही. तू काय करायचं? अरे गोधने गोधने चारावया जातो शारंग पाणी मार्गी भेटली राधिका गवळणी कृष्णा दान मागे निर्या सोडोणी तवती देखिली यशोदा जननी वो गोधने गोधने चारावया जातो शारंग पाणी. म्हटले आता तू इथं राहायचं रे. तू काय करायचं? अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात गोपाल रानात या. तुम्ही गोपाल रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या 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 या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे रानात या. म्हटले आता तू गावात राहायचं नाही. तू काय करायचं? आता त्या काळामध्ये शाळा कोणत्या होत्या? इंग्लिश स्कूल नव्हत्या बरं का. त्यावेळेस जिल्हा परिषद नव्हत्या. त्यावेळेस गायीची सेवा करायची, गोसेवा करायची, गायी ओळायला जायचं. महाराज भगवान परमात्म्याला अत्यंत सुंदर सजवलं. इतकं सुंदर सजवलं मोर पिसाचा मुकुट आहे परमात्म्याच्या डोक्याला लावला. ऐका कमरेला शेला, सुंदर अशी धोती, सुंदर असा वेश परिधान केलेला परमात्म्यानं. आता परमात्मा अत्यंत सुंदर दिसायला लागला होता. सर्व सवंगड्याला ते देत नाहीस. म्हटलं कृष्णा अरे मला सांग कोणी 1 कोटीचे मालक, कोणी हजारो कोटीचे मालक, तिथं मला सांग माझ्यासारखा गरीब एखादा असल्यावर मला कोण तिकीट देणार? हां गरीब माणसाला हां महाराज खरं सांगू का तुम्हाला तिकीट द्यायला सुद्धा तिकीट घ्यायला सुद्धा तसाच माणूस लागतो ना. बरोबर आहे का? राजाचा मुख्यमंत्र्याचा मित्र हा तो गरीब कसा असू शकतो? अहो त्या नुसता आमदारासोबत राहणारा सुद्धा तो गरीब होऊ शकत. राजाचा म्हटल्यानंतर राजवैभव सांगितलं. कृष्णा म्हटला अरे तू भगवान श्रीकृष्णासोबत राहतो हा तू गरीब कसा आहे? तू सुद्धा श्रीमंत आहे. तुझ्याकडे जे असेल ते आण. आणि महाराज मग त्यांनी नासक ताक आणलं. परमात्म्यानं ते सुद्धा सेवन केलं. ऐका आणि भगवान परमात्मा आपल्याकडे श्रीमंती किती हे पाहत नाही. तुम्ही किती विद्वान आहात हे कधी परमात्म्याने पाहिलं नाही. तुम्ही किती मोठे पद सिद्ध आहात हे परमात्म्याने कधी पाहिलं नाही. देव फक्त भाव पाहतो. काय पाहतो?
भाव पाहतो. म्हणून आपली जशी शिदुरी आहे तशी परमात्म्याला. कोणी म्हणेल महाराज आम्हाला सूर नाही, पण एक सांगू तुम्हाला, नरकात जाऊ शकतात. भजन ते उंगळवाणी नरका जा नाही चुकेना. आणि कोणी म्हणेल महाराज आम्हाला ताल नाही, आम्हाला गाता येत नाही. एक सांगू का तुम्हाला, देव भावाचा बुकेला हाच दुष्काळ तयाला. देव फक्त भाव पाहतो. म्हणून सर्वांची कशी शिदरी असो परमात्म्याने एकत्रित केली आणि महाराज स्वतः सर्वांना प्रसाद वाटला. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकदा त्या परमात्म्याचं आपण सर्वांना भजन करू. आता सर्वांना प्रसाद या ठिकाणी मिळणार आहे बरं का. आपला प्रसाद तयार आहे. म्हणून आपली झाली कीर्तन रूपी सेवा. आज या ठिकाणी नाझरे गावामध्ये खऱ्या अर्थानं अत्यंत सुंदर या ठिकाणी नियोजन आहे. गायनाचार्य उत्तम आहे. आमचे मृदंगाचार्य सुद्धा आमचे अर्जुन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे शिवाजी महाराज आहेत, आमचे साहेबराव महाराज आहेत, आमचे मच्छिंद्र महाराज आहेत. सर्व महाराज अत्यंत त्यांनी चांगल्या प्रकारे साथ केली. मी या नारदाच्या गादीवरून त्यांना साष्टांग प्रणिपात करतो बरं का. अत्यंत सुंदर या ठिकाणी वातावरण आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय. आ बोले ले पुरे वेडे वा बोले उत्तर क्षमा